श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे सध्याच्या कलियुगाचे चालक मालक व पालक आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा भक्कम दिलासा देणारे व संकटकाळी भक्त सेवेकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे एकमेव जागृत दैवत आहे. तुम्ही याला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माऊली असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजाची प्रमुख सेवेकरी म्हणून सुंदराबाईचा उल्लेख करावा लागेल. सर्व घरदार सोडून महाराजांच्या सेवेसाठी ती स्वतःला वाहून घेत होती. ती सतत महाराजांच्या सानिध्यात असे. सुंदराबाई ही मूळची सोलापूरची. पती निधनानंतर उर्वरित आयुष्य ईश्वरचरणी झिजवावे या उद्देशाने त्या अक्कलकोटला आल्या व स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली. तिचा स्वभाव फार कडक व ती लोभी होती. सोलापुरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलेची माहिती व महाराज अवतारी पुरुष आहेत म्हणून ती अक्कलकोटला आली होती. तिच्या पायाला कसली तरी व्याधी झाली होती व तिला त्या व्याधीचा फार त्रास व्हायचा. व्याधी नष्ट व्हावी या उद्देशाने ती अक्कलकोटला आली व कायम तेथेच राहिली. चोळप्पाची व तिची ओळख पटल्यावर ती चोळप्पाच्या कामात मदत करू लागली. चोळप्पासही महाराजांसाठी एक स्त्री सेवेकऱ्याची गरज भासू लागली. ती चोळप्पामार्फत महाराजांच्या सेवेसाठी विणवू लागली. म्हणून चोळप्पाने महाराजांना विनंती केली की महाराज, आपण सुंदराबाईस सेवेसाठी ठेवून घ्यावे. म्हणजे स्नान घालणे, वस्त्र धुणे, आरतीची व्यवस्था करणे, अन्न भरवणे इत्यादी कामे करण्यासाठी एका स्त्रीची गरज भासते. तरी सुंदराबाईस सेवेसाठी ठेवून घ्यावे असे म्हणतो. त्यावर महाराज म्हणाले, चोळ्या, ही बाई काही दिवसांनी तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल. पुढे श्री समर्थ महाराजांच्या बोलण्याप्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळप्पा व इतर सेवेकऱ्यांवरही झाला. सुंदराबाई काही दिवसानंतर चोळप्पासही त्रास देऊ लागली. सुंदराबाईस अतिशय धनलोभ होता. ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरूंना महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे. सुंदराबाईची पूर्वपुण्याई म्हणा की महाराजही तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत. महाराजांना आता निजा म्हटले की महाराज निजत असत. आता जेवावे म्हणताच महाराज जेवण करीत असत. यात्रेकरू दर्शनासाठी आले म्हणजे यात्रेकरूंना महाराजांसाठी काही वस्तूंची गरज आहे म्हणून सुंदराबाई पैसे मागून घेत असे. जर काही गरीब यात्रेकरू पैसे दिले नाही तर त्यास महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे. सुंदराबाई महाराजांची सेवा करते म्हणून यात्रेकरू तिला पैसे व ती मागे ती वस्तू आणून देत. सुंदराबाईने महाराजांच्या सानिध्यात असताना फार द्रव्य साठवले. सुंदराबाई द्रव्याच्या लोभाने कोणाचेही नैवेद्य महाराजास खाऊ घाली. बाई दिवसेंदिवस शिरजोर होऊ लागली. चोळप्पास बाईमुळे धनलाभ व वस्तू फारच कमी मिळत असे. सुंदराबाईचं वर्चस्व फारच वाढल्यामुळे इतर सेवेकऱ्यांना तिचा फार त्रास होऊ लागला. सेवेकरी नेहमी तिचा द्वेष करीत असत. काही ना काही कारण काढून प्रत्येक सेवेकरांबरोबर ती भांडत असे. भांडताना तिचा आवाज फार जोरात असे. सुंदराबाई सर्व स्थानिक लोकांस व यात्रेकरूस नेहमी त्रास देऊ लागली. सेवेकरांचेही हाल होऊ लागले. त्यामुळे सेवेकरांनाही वाईटही वाटे. या गोष्टीला कंटाळून सर्वांनी मामलेदार, कारभारी यांच्याकडे सुंदराबाई राणीसाहेबांचे अंग असल्यामुळे अर्जाचा काहीच उपयोग झाला नाही. या अर्जामुळे सुंदराबाई सेवेकरांना फारच त्रास देऊ लागली. म्हणून परत कलेक्टरांकडेही अर्ज करण्यात आला. बाईंनी इतरांप्रमाणे दर्शन घ्यावे म्हणून हुकूम झाला. सुंदराबाईस सरकारी हुकूम बजाविण्यासही कोणाचे धाडस होईना. कारण महाराजांचा आपणास कोप होईल म्हणून सर्वजण घाबरत असत. एके दिवशी नानासाहेब दर्शनास आले असता
समर्थ म्हणाले की, काय रे, असाच हुकूम बजावतोस का? हे ऐकून नानासाहेबांना धीर आला. नानासाहेबांनी लगेच फौजदारांमार्फत शिपाई वगैरे घेऊन हुकूम काढला की महाराजांपासून बाईस दूर करावे असा हुकूम दिला. प्रथम त्या बाईस हुकुमाची चेष्टा वाटली आणि ती रागाने बोलू लागली व महाराजांजवळील जागा सोडत नाही हे पाहून तिला ओढून काढण्यात आले. तेव्हा ती महाराजांची प्रार्थना करू लागली. महाराजांनी शिपायांकडे पाहत म्हणाले, पाहता काय? असे म्हणत शिपाई जवळ येताच बाईने मोठा आक्रोश केला व मोठमोठ्याने रडू लागली. बाईच्या खोलीतील सर्व जिन्नसा, हरभरे, पेले, लुगडी, काठ्या, जोळे, गुडगुड्या, लाडू वगैरे आणखी काही सामान होते ते सर्व जप्त करण्यात आले. एवढा प्रकार झाला तरी ही बाई महाराजांच्या सेवेतच राहिली व इतरांप्रमाणे दर्शन घेऊ लागली. महाराजांनी सुद्धा तिच्या हातूनच जलप्राशन करून आपला देह सोडला. स्त्रियांमध्ये शिरूबाई, सुंदराबाई व राणीसाहेबांनीही महाराजांची सेवा केली. सुंदराबाईचे नसीब म्हणून तिला स्वामींची सेवा करायला मिळाली, परंतु अतिलोभामुळे तीही स्वामी सेवेला अंतरली. बाळप्पा आल्यापासून यात्रेकरूकडून पैसा गोळा करायला बराच वेळ मिळू लागला. स्वामींचे बाळप्पावर प्रेम आहे व ते त्याच्याकडून सेवा घेतात याचाही तिला मत्सर वाटत असे. सुंदराबाईचा दबदबा अंमल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला विचारल्याशिवाय सेवेकरी अगर दुसरे कोणी मंडळीही काही सेवा करता कामा नये. स्वामी समर्थांची सेवाही बहुतेक सुंदराबाईंच्याच मताने सेवेकरास करावी लागली. महाराजांनी दिलेल्या सर्व वस्तू सुंदराबाईकडेच होत्या. त्या खजिनदार बनल्या होत्या. असेच आपल्याला स्वामी समर्थांविषयी जाणून घ्यायचे असेल तर नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.